अमुक अमुक सिनेमा आला आणि त्याच्यामध्ये असाच हे आहे, प्रसंग आहे, आणि म्हणून तो प्रसंगावरून वाद निर्माण झाला, या संघटनेने असं उठाव केला, त्या संघटनेने विरोध केला, हे थिएटर फोडलं. हे कशा करता केलं जातं? त्याची काय व्हावी? पब्लिसिटी व्हावी. हा पब्लिसिटी स्टंट आहे. मग तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्यांनी काही फरक पडत नाही. तसं आपण जेव्हा एखाद्याविषयी चांगली किंवा वाईट चर्चा करतो तेव्हा आपली जीवन ऊर्जा तिकडे वाहते. म्हणून सद्गुरू काय म्हणता, आपण आपली जीवन ऊर्जा जेव्हा दुसऱ्याकडे वाहवतो तेव्हा आपल्या कर्मावर नियंत्रण राहत. आपण जेव्हा दुसऱ्याला सावरायला जातो ना, बघा निसरडी रस्ता आहे, पुराचं पाणी आहे आणि त्याच्यावरून तुम्ही चाललेले आहात, तुमचाच चूक तुम्हाला सांभाळता येत नाही, तुम्ही दुसऱ्याचा पण हात धरून राहिले. असे कितीतरी वाहून गेलेले आपण आजपर्यंत पाहिले की नाही? पाहिले असतील ना तुम्ही. स्वतःचा तोल सांभाळता आला आणि दुसऱ्याचा जीव वाचवायला गेला. दिसताना आपण ते पुण्य कर्म दिसतं, परंतु तो कशामुळे गेला? दुसऱ्याच्या कर्मामुळे गेला. कदाचित तो सावधपणे इकडेपर्यंत आला असतं. तुम्ही म्हणाला चांगलं कर्म करताना गेला, एक लक्षात घ्या, त्याची तर कुटुंब उघड्यावर पडलं, याचं पण पडलं ना. त्या कुटुंबाचा काय दोष आहे याच्या परोपकारामध्ये? म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, दुसऱ्याच्या कर्मावर मी तर असेल, दुसऱ्याच्या कुठल्याच कृतीवर याच्यावर आपण चिंतनच करू नये. दुसरे करत असेल तर करू द्या, म्हणून तर म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. ते तुमचं चिंतन करताय म्हणजे तुमचं पुण्य वाढवत आहे, तुमची शक्ती वाढवत आहे, शरीराचा, ऊर्जेचा, पैशाचा. आणि म्हणूनच आपण एक लक्षात ठेवायचं, आपण करायचेच उद्योग तो कोणाचे करायचे? स्वतःचे करायचे. आम्ही तर नेहमी म्हणत असतो, तुम्ही दोघं जण आहात ना, तुम्ही एकमेकाबद्दल काही पण बोला, तिसऱ्याबद्दल बोलू नका. तर तिसरा आहे ना, तो त्याला बोलवा समोर आणि मग बोला. या जीवनामध्ये 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही.